सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महादेवी परत आणण्यासाठी प्रयत्न करू, महेश देवताळे। नांदणी तालुका शिरोळ येथील श्री जिनसेन भट्टारक मठातील माधुरी हत्तीचा गुजरातमधील वनतारा येथे नेलेबाबत निषेध करून नांदणी मठास माधुरी हत्ती परत मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपा शिरोळ मंडल अध्यक्ष महेश देवताळे यांनी दिली। नांदणी या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाच्या 748 गावांचे पुरातन मठ आहे। या मठाचा इतिहास जवळपास 1200 वर्षापासूनचा आहे। या मठामध्ये जैन समाजात ज्यांना धर्मगुरू व राजाचा मान दिला जातो असे जिनसेन भट्टारक स्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत। गेल्या अनेक दशकापासून परंपरागत या मठामध्ये हत्ती सांभाळला जातो, पण पेटाच्या कमिटीने 2023 मध्ये दिलेल्या भेटीनुसार हत्तीचा देखभाल व्यवस्थित होत नाही असा अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल करून न्यायालयाच्या आदेशाने नांदणी मठाचा हत्ती गुजरातमधील वनताराला देण्याचे दुष्कृत्य केले आहे। माधुरी हत्तीनीला मठापासून व गावापासून वेगळं करणं हे आपल्या आत्म्यावर घाव घातल्याचा प्रकार आहे। त्यामुळे कोल्हापूर तसेच पंचक्रोशीतील लाखो जैन व जैनोत्तर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यांचा निषेध करून नांदणी मठास तो हत्ती परत मिळावा, कायद्याच्या चौकटीत राहून सर्वतोपरी प्रयत्न करू असंही महेश देवताळे यांनी सांगितलं। महानकट न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।